हो, टायटल अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. महाभारतात नसलेली पांचाली. अगदी बरोबर आहे. महाभारतातील पांचाली ही वेगळीच आहे आणि या झाडाचं नाव पांचाली आहे. आता पांचाली याचं जे नाव आहे ते त्याच्या फळावरून पडलेलं आहे थोडंसं. फळाची जी पंख असतात त्यानुसार त्याला पांचाली नाव दिलेलं आहे. पण ग्रामीण भागातलं त्याचं खरं नाव आहे काळवेल किंवा काळी वेल अशा अर्थानं सुद्धा तिला ओळखलं जातं. काही ठिकाणी दूधवेल नावानं सुद्धा हिला ओळखलं जातं. अत्यंत दुर्मिळ होत चाललेली अत्यंत गुणकारी अशी ही वनौषधी आहे. वेलवर्गीय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार कमीच आढळते. बघण्यामध्ये शोधत गेलात तरी तुम्हाला ही सापडणार नाही. सायनॅन्चम कॅलिॲलेटम असं याचं बॉटॅनिकल नाव आहे. याच्या मुळापासून पानापासून फुलापासून सर्व काही औषधामध्ये वापरलं जातं. आता हे औषध वापरणारे वैदू सध्या कमी झालेत. पण मॉडर्न सायन्सचं लक्ष या झाडावरती निश्चित गेलेलं आहे. कारण याच्यामध्ये C21 स्टेरॉइडल ग्लायकोसाइड्स असतात आणि ती अँटी ट्यूमर आहेत ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळं माझ्याही लक्षात आलं की जे वैदू काही होते ते वापरत होते अर्बुदनाशक म्हणून वापरत होते. गाठी कमी करण्यासाठी, गाठीची वाढ थांबवण्यासाठी म्हणून या औषधाचा वापर केला जात असे. सध्या वापरताना कोणी बघत नाही, दिसत नाही आहे मला लक्षात घ्या. पण मॉडर्न सायन्स मात्र निश्चितपणे त्याच्याकडे प्रॉमिसिंगली बघतं आहे की हे भविष्यातलं चांगलं अँटी कॅन्सर औषध होऊ शकतं. त्याचबरोबर आता जे लोक वापरतात त्यामध्ये डोकेदुखी असेल, काही पोटाचे विकार असतील याच्यामध्ये वापरलं जातं. याचा चीक जो आहे तो चीक डोकेदुखीला लावला जातो. डोक्यावरती त्याचे 2 स्पॉट लावले जातात डोकेदुखी थांबण्याकरता. पान जे आहे, पोट बिघडलं असेल तर एक अर्धं पान साधारणपणे चावून खाल्लं जातं. पण चीक थोडासा काढल्यानंतरच खाल्लं जातं. याची फुले अत्यंत देखणी आहेत, सुंदर आहेत. काही फुलपाखरं याच्यावरती वसाहत करून राहतात. खूप दुर्मिळ होत चाललेली आहे. त्यामुळं याचं लॅबमध्ये त्याचं प्रोडक्शन होणं गरजेचं आहे. काही लोकांनी करण्यास सुरुवात देखील केलेलं आहे. याच्या बिया आपल्याला मिळाल्या कुठेही त्या कलेक्ट करून ठेवा. त्याच्यापासून नवीन रोपं तयार करता येतात का बघा. त्यामुळं हे वाचेल झाड. धन्यवाद.